दुसऱ्याच्या नावावर मोबाईल सिम कार्डची खरेदी करून दहशतवादी कारवाया आणि गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना पोलिसांच्या नवीन ॲपमुळे आता लगाम बसणार आहे। सिम कार्डची खरेदी करण्यासाठी दुकानात येणाऱ्या ग्राहकांचा फोटो काढून ॲपमध्ये अपलोड केला जाईल। फोटो आणि माहिती विक्रेत्यांना अपलोड करताच ती तात्काळ पोलिसांना दिसणार आहे। त्यानंतर ग्राहकांच्या हातामध्ये सिम कार्ड मिळेल। शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन मार्फत सर्व मोबाईल सिम कार्ड विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंडले यांनी सर्व सिम कार्ड विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत। महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 68 प्रमाणे म्हणजे आपल्या हद्दीमध्ये जे मोबाईल धारक आहेत ते सिम कार्ड विक्रेते आहेत। सिम कार्ड विक्रेते हे सिम कार्ड विक्रेत्यांनी काय केलं पाहिजे की जे कुणाला तुम्ही सिम कार्ड विकाल त्याचा संपूर्ण बायोडाटा हा तुमच्याकडे ऑलरेडी पाहिजे आणि तो तुम्ही व्हेरीफाय करा। कंपनी करेल ती गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा की हा व्यक्ती गावातला आहे का गावाचा बाहेरचा आहे का कोण आहे। इकडून ग्रामीण भागातून किंवा कुठून असं फर्जी डॉक्युमेंट देऊन ते घेऊन त्याचा गैरवापर अतिरेकी संघटना नक्षला पुढे होऊ शकतो। पण त्याची आपल्याला डिटेल्स माहिती की कुठला म्हणजे आपला समजा एखाद्या ज्या दुकानदारातून तो सिम कार्ड गेलेला आहे आणि आपल्याला समजा तिथे लगेच आपल्या डायरेक्ट ऍप्स म्हणून आपल्या नवीन एटीएस सेलने आपल्यावर माननीय साहेबांच्या इथून एक फ्री आपल्याला सॉफ्टवेअर मिळणार आहे, तुम्हाला देणार आहे प्रत्येक मोबाईल धारकाला की जेणेकरून ते डाटा त्यांनी फीड करायचा त्याच्यामध्ये फोटो सहित आणि त्यानंतर ना आपल्याला लगेच कळेल की बाबा हा नंबर कुठल्याच कंपनी डीलरने ह्या दुकानदाराला गेलेला आहे ह्या गावामध्ये आणि ह्या गावामधून ह्या दुकानदाराला गेला आणि त्याच्याकडे डाटा आमच्याकडे जर असेल आम्हाला लगेच त्या माणसाची कॉन्टॅक्ट करून त्या दुकानदाराशी कॉन्टॅक्ट करून त्याचं सेल अपडेट असेल आमच्याकडे। तुम्हाला तुम्ही त्या सॉफ्टवेअरवर अपडेट केला की आम्हाला लगेच दिसणार की हा नंबर ह्या माणसाला गेलेला आहे। यांनी फर्जी डॉक्युमेंट बनवला, फोटो मिळणार आणि आमचा लगेच तपास चालू की ह्याच माणसाने बरोबर तो सिम कार्ड खरेदी घेतलेले आहे। त्यामुळे आपल्याला हे सतर्कता बाळगली पाहिजे म्हणून हा उपक्रम आम्ही एसपी साहेबांच्या मार्फतीने चांगलं काम करतोय आम्ही। तुम्ही त्याचं व्हेरीफाय करा, त्याचे डॉक्युमेंट फर्जी आहेत का बघा, त्याचा तुम्ही पर्सनली फोटो काढा। त्याचा फोटो तर देईलच तो, पर्सनली फोटो काढा, कारण फोटो कधी कधी काय होतो 10 वर्षाचा जवानीचा फोटो दाखवतात किंवा थोडासा उंची फोटो दाखवतात कारण आपल्याला लगेच माहिती मिळेल आणि ते ऍप्स मधून आपल्याला लगेच कळतं की हा सिम कार्ड कोण वापरत होतो आणि कुणी विकत घेतलेला आहे। त्या ऍपचे सॉफ्टवेअर म्हणून की आमच्या ह्याच्यावरती लगेच दिसणार की हे सिम कार्ड हा फोटो त्यावेळेस नंबर घेतलेला आहे, लगेच ते फोटो प्रिंट चालू आणि आमचा तपास चालू।